चला आता आपण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहूया. हे जे चॅप्टर आहे सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हे दोन सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे. याच्यातला या चॅप्टरमधला ए जो पार्ट आहे तो आहे सोल्युशन, ज्यामध्ये आपण कंप्लीट डिटेलचा सोल्युशनचा अभ्यास करणार आहोत. आणि सोल्युशनच्याच आपल्याला कोणत्या प्रॉपर्टी पाहिजे आहे, कोलिगेटिव्ह नावाच्या प्रॉपर्टी पाहिजे आहे. जर आपल्याला सोल्युशन क्लिअर समजलं तर आपण त्याच्यात दुसरा जो कोलिगेटिव्ह पार्ट आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा पार्ट तो पाहणार आहोत. तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये चार प्रॉपर्टी येतात. एक पहिली आहे रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर, ज्याला आपण मॅथमॅटिकली P0 मायनस P अपॉन P0 न डिनोट करत असतो. त्यानंतर दुसरा आहे एलिव्हेशन्स ऑफ बॉइलिंग पॉईंट, जो बॉइलिंग पॉईंट वाढत असतो तो आपण डेल्टा TB न दर्शवत असतो, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. तिसरी जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, हे आपण डेल्टा TF न दर्शवत असतो. आणि ऑस्मोटिक प्रेशर आपण पाय न दर्शवत असतो. तर अशा आपल्याला चार कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करायच्या आहे सोल्युशनच्या. पण त्याआधी आपल्याला ए सेक्शन सोल्युशन आहे आणि म्हणून आपण सुरुवातीला सोल्युशनवर जास्त फोकस करणार आहोत. आणि हे जे सोल्युशन पार्ट आहे एकदा क्लिअर झाला की मग आपल्याला त्याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी एकदम इझिली अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे. तर मग आता आपण सोल्युशनची डेफिनेशन्स पाहूया. पहिल्यांदा सोल्युशन्स म्हणजे काय. आता सोल्युशन्स आपण नेचरमध्ये जसं आपल्याला कन्सिडर आहे की लिक्विडच असते, म्हणून असं नाही आहे. सोल्युशन तिन्ही प्रकारचे असतात. सोल्युशन गॅसियस फॉर्ममध्ये असू शकते, सोल्युशन लिक्विड फॉर्ममध्येही असते आणि सोल्युशन सॉलिड फॉर्ममध्येही असते. त्याच्यामुळे सोल्युशनची डेफिनेशन आपण करूया. सोल्युशन इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सचं एकजीव मिक्सचर. होमोजिनसचा अर्थ काय होतो, एकजीव मिक्सचर. त्याला आपण काय म्हणत असतो, सोल्युशन म्हणत असतो. आता होमोजिनसचा मिनिंग कंप्लीट समजून घेऊया. सपोज आपण एक शुगर सोल्युशन बनवलं आहे आणि आपण इथून सॅम्पल जर काढलं सरफेसहून किंवा बॉटमहून एखादं सॅम्पल जर काढलं, तर यामध्ये जे सोल्यूट पार्टिकल असेल सॉल्वंटमध्ये डिझॉल्व, ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल. म्हणजे कुठूनही सॅम्पल काढलं तर त्याच्यातनी जे अमाऊंट असेल ते सारखंच भेटेल आपल्याला. नाही तर जसं आपण साखर पाणी बनवलं तर वरचं साखर पाणी गोड असेल आणि खालचं फिक्कं असेल, असं होते का, नाही. कारण साखर हे युनिफॉर्मली त्याच्यातनी डिस्ट्रीब्यूट असते. मग होमोजिनसचं मिनिंगच असं आहे की सोल्युशन म्हणजे होमोजिनस असलंच पाहिजे. तर होमोजिनस मिक्सचर मीन्स इट्स कंपोजिशन अँड प्रॉपर्टी आर युनिफॉर्म थ्रूआउट. म्हणजे शेवटपर्यंत याची कंपोजिशन्स म्हणजे याच्यातनी अमाऊंट सोल्यूटचं आणि जे युनिफॉर्म असलं पाहिजे सर्व, तर त्याला आपण काय म्हणत असतो, सोल्युशन म्हणत असतो. आणि म्हणून होमोजिनस मिक्सचर मीन्स कंपोजिशन अँड प्रॉपर्टी आर युनिफॉर्म थ्रू द मिक्सचर. हे मिक्सचरमध्ये पूर्णच्या पूर्ण हे कंपोजिशन आणि प्रॉपर्टी कशी असली पाहिजे, युनिफॉर्म असली पाहिजे. आता जे सोल्युशन असतात हे सोल्युशन ज्या सबस्टन्सपासून बनत असतात त्या सबस्टन्सला आता आपण केमिस्ट्रीमध्ये काय म्हणत असतो, कंपोनंट म्हणत असतो. आणि म्हणून द सबस्टन्स विच इज यूज टू मेड द सोल्युशन इज कॉल्ड ॲज कंपोनंट. आता नेहमी आपण कंपोनंट असा शब्द वापरूया. ठीक आहे. त्याच्यामुळं जितके कंपोनंट सोल्युशन बनवण्यासाठी वापरत असाल त्याच्या बेसिसवर आपण सोल्युशनचे तीन प्रकार पाडलेले आहे. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द टोटल कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन, सोल्युशन आर क्लासिफाईड इन टू द थ्री टाईप्स. एक आहे बायनरी सोल्युशन, दुसरं आहे टर्नरी सोल्युशन आणि तिसरं आहे क्वाटर्नरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन कोणाला म्हणू आपण, द सोल्युशन विच इज मेड अप ऑफ ओनली टू कंपोनंट, ज्याच्यामध्ये दोनच कंपोनंट असतात त्याला आपण बायनरी सोल्युशन. आणि या चॅप्टरमध्ये आपण डिटेल फक्त बायनरी कंपोनंट म्हणजे बायनरी सोल्युशनचाच अभ्यास करणार आहोत, जे सोल्युशन दोन कंपोनंटपासून बनलेले आहेत. ठीक आहे. तसंच जे सोल्युशन तीन कंपोनंटपासून बनलेले असतात त्याला टर्नरी सोल्युशन म्हणतात. आणि जे सोल्युशन्स चार कंपोनंटपासून बनलेले असेल त्याला आता आपण क्वाटर्नरी सोल्युशन म्हणू. पण आपल्याला मेन कोणतं आहे, बायनरी सोल्युशन. त्याच्यामुळे आपण कंप्लीट कोणाचा अभ्यास करणार आहोत, बायनरी सोल्युशनचा. त्याच्यामुळे समोर आता आपण कंप्लीट बायनरी सोल्युशनवर फोकस करू. आता बायनरी सोल्युशन कशाला म्हणणार आहोत आपण, द सोल्युशन विच इज मेड अप ऑफ ओनली टू कंपोनंट. जे सोल्युशन फक्त किती कंपोनंटनं बनलेलं असते, दोनच कंपोनंटनं बनलेलं असते. दॅट इज एक त्याला आपण सोल्यूट म्हणतो आणि दुसरा सॉल्वंट म्हणतो. तर अशा सोल्युशन्सला आपण काय म्हणतो, बायनरी सोल्युशन. म्हणून बायनरी सोल्युशनची डेफिनेशन सिम्पल आहे. द सोल्युशन consisting of only two component
that is solute and solvent is called as binary solution. For example, glucose in water. सपोज आपण ग्लुकोजचे क्रिस्टल जर कशात डिझॉल्व केले असेल, वॉटरमध्ये डिझॉल्व केले असेल, तर याला आपण काय म्हणू, बायनरी सोल्युशन. तसंच सॉल्ट इन वॉटर, आपण दुसरं एक्झाम्पल इथे देऊ शकतो, सॉल्ट इन वॉटर. असं काही नाही, हे सॉलिड आणि लिक्विडच सोल्युशन असते, म्हणून दोन गॅसियसचं मिक्सचर जरी केलं तरी ते बायनरी सोल्युशन झालं. आणि म्हणून आता जे सोल्युशन बनवतो आपण बायनरी सोल्युशन, त्यामध्ये दोन कंपोनंट आपण पाहतो असं सांगून राहिलो. तर एका कंपोनंटला आपण ॲक्च्युली काय म्हणत असतो, सोल्यूट म्हणतो, आणि दुसऱ्या कंपोनंटला आपण काय म्हणतो, सॉल्वंट म्हणतो. मग एक्झॅक्टली सोल्यूट कोणत्या कंपोनंटले म्हणायचं, पुरा चॅप्टरचा खेळ या सोल्यूट आणि सॉल्वंटवर आहे. त्याच्यामुळे सोल्यूट आणि सॉल्वंट क्लिअर समजून घ्या. द कंपोनंट विच इज प्रेझेंट इन लेसर क्वांटिटी इन द सोल्युशन, जे सोल्युशनमध्ये जे कमी प्रमाणात आपण कंपोनंट घेतो, म्हणजे सबस्टन्स घेतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत, सोल्यूट म्हणणार आहोत. पुन्हा एकदा ऐकून घ्या, कारण ही खूप महत्त्वाची टर्म आहे. पूर्ण चॅप्टरच सोल्यूटवर डिपेंड आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही सोल्यूटवर डिपेंड आहे. त्यामुळं द कंपोनंट विच इज प्रेझेंट इन लेसर क्वांटिटी इन सोल्युशन इज टर्म ॲज सोल्यूट. जे कंपोनंट सोल्युशनमध्ये कमी प्रमाणात असते त्याला आपण काय म्हणायचं, सोल्यूट. आणि जे कंपोनंट सोल्युशनमध्ये जास्त प्रमाणात असते, लार्जर क्वांटिटीमध्ये असते, त्याला आपण काय म्हणणार आहोत, सॉल्वंट म्हणणार आहोत. म्हणून द कंपोनंट विच इज प्रेझेंट इन लार्जर क्वांटिटी इन सोल्युशन इज टर्म ॲज सॉल्वंट. जसं आपण इथे एक्झाम्पलमध्ये ग्लुकोज इन वॉटर जर घेतलं, तर हे वरतं जर आपण काय घेतलं असेल, ग्लुकोज घेतलं आणि वॉटरमध्ये डिझॉल्व केलं, तर ग्लुकोज आपला काय झाला, सोल्यूट झाला, आणि वॉटर काय झालं, आपला सॉल्वंट झाला. कारण सॉल्वंट हे जास्त प्रमाणात असेल आणि जे ग्लुकोजचे क्रिस्टल असतात ते कमी प्रमाणात असतात, म्हणून आपण याला सोल्यूट म्हणू आणि सॉल्वंट. आणि हे दोन्ही मिळून जे बनलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, सोल्युशन, कारण हे होमोजिनस मिक्सचर असते. आणि दिस ग्लुकोज मॉलिक्युल्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द वॉटर. ठीक आहे, दोन्ही डेफिनेशन्स लक्षात आल्या सोल्यूट आणि सॉल्वंटची. नेक्स्ट आता आपण पाहू की हे जे बायनरी सोल्युशन असतात, तर यामध्ये जे सोल्यूट आणि सॉल्वंट आपण वापरत असतो, तर आपण जे सोल्यूट घेत असतो, तर हे सोल्यूटसुद्धा कोणतं राहू शकते, सॉलिड राहू शकते, फिजिकल स्टेट याची, किंवा सोल्यूट घेतलेलं आपण गॅस बी राहू शकते आणि सोल्यूट घेतलेलं लिक्विड बी राहू शकते, आहे की नाही. आणि त्याच्यामुळं तसं सॉल्वंटही जे घेतो आपण सोल्युशन बनवण्यासाठी, जे जास्त प्रमाणात घेत असतो, तेही सॉलिड राहू शकते, त्यानंतर तेही गॅस राहू शकते, किंवा तेही काय राहू शकते, लिक्विड राहू शकते. त्याच्यामुळं आपण या फिजिकल स्टेटच्या बेसिसवर सोल्युशनचे किती प्रकार पाहणार आहोत, 9 टाईप सोल्युशन्स पाहणार आहोत. आणि म्हणून देर आर 9 टाईप ऑफ सोल्युशन बेस ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. मग आता आपण सोल्युशन बनवताना आपण सिम्पलमध्ये आणि यांचे एक्झाम्पलसुद्धा पाहणार आहोत. जसं इकडे आपण एक पहिला पॉईंट घेतला आहे की टाईप ऑफ सोल्युशन घेतलेला आहे, त्यानंतर इथे सोल्यूट, इकडे आपण सॉल्वंट घेतलेलं आहे आणि त्याचं एक्झाम्पल. आता बघा, जसं आपण आता एक फिक्स करू, मी इकडे सॉल्वंट फिक्स करतो. सॉल्वंट कोणतं घेतले आहेत आपण, गॅस गॅस गॅस. आणि आता सोल्यूट त्याच्यात डिफरंट टाकतो, गॅसमध्ये गॅस मिक्स करतो, म्हणून या सोल्युशनच्या टाईपला आपण काय म्हणणार आहोत, गॅस इन गॅस टाईप ऑफ सोल्युशन म्हणू. ठीक आहे, म्हणून गॅसमध्ये डिझॉल्व केलं गेलेलं आहे, सोल्यूटही गॅस आहे आणि सॉल्वंटही गॅस आहे, म्हणून या सोल्युशन्सला आपण गॅस इन गॅस. आता याचे एक्झाम्पल नेचरमधलं, ॲटमॉस्फिअरमधलं जे एअर आहे, एअरमध्ये काय बरेचसे गॅसेसचं मिक्सचर आहे. तसंच मेन गॅस आपण जर घेतला तर O2 गॅस हा आपण कायच्यामध्ये असेल, N2 गॅस, N2चं प्रमाण जास्त आहे म्हणून N2 सॉल्वंट राहील, O2 सोल्यूट राहील. तसंच दोन कोणतेही गॅस घ्या, ऑक्सिजन गॅस आणि नायट्रोजन गॅस मिक्स केला आपण तरी तेही कोणतं सोल्युशन झालं, गॅस इन गॅस. CO2 गॅस हे H2 गॅस जरी मिक्स केला तर जे कमी प्रमाणात असेल ते सोल्यूट आणि जे जास्त प्रमाणात असेल ते सॉल्वंट. आणि हे गॅस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत असते. त्यानंतर दुसरं जे गॅसचं सोल्युशनमध्ये आता आपण सोल्यूट बदलू, तर दुसऱ्याच्यात सोल्यूट आपण कोणता घेतला, आता लिक्विड. मग आता लिक्विड इन गॅसमध्ये पाहू, तर मग या सोल्युशन्सला आपण लिक्विड इन गॅस म्हणू. आता लिक्विड इन गॅसचं बेस्ट एक्झाम्पल आहे मॉइश्चर इन एअर. जसं लिक्विड मॉइश्चर एअरमध्ये डिस्पर्स झालेलं असेल तर त्याला आपण ह्युमिडिटी म्हणत असतो, म्हणून ह्युमिडिटी कशाचं एक्झाम्पल आहे, लिक्विड इन गॅस. तसंच क्लोरोफॉर्म वेपर्स, क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला सर्वांना माहीत आहे, CaCl3. क्लोरोफॉर्म वेपर जेव्हा नायट्रोजन गॅसमध्ये आपण काय करतो, डिस्पर्स करतो, तर त्यालाही लिक्विड इन गॅस या टाईपचं सोल्युशन म्हणत असतो.
त्यानंतर तिसऱ्या टाईपचं जे सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये आता सोल्यूट आपण सॉलिड घेतो आणि सॉल्वंट आपला कोणता आहे, गॅसियस सॉल्वंट आहे बघा. तर म्हणून या सोल्युशन्सला आपण काय म्हणणार आहोत, सॉलिड इन गॅस टाईप ऑफ सोल्युशन म्हणू. कोणत्या टाईपचं सोल्युशन म्हणू, सॉलिड इन गॅस टाईप ऑफ सोल्युशन, ज्याच्यात सॉलिड हा गॅसमध्ये डिझॉल्व केलेला असते. आता सॉलिड इन गॅस टाईपचं सोल्युशन जेवढे काही व्होलाटाईल सॉलिड आहेत, जसं आयोडीन आहे, कॅम्फर आहे की नाही, तर हे सारे आपण कशातनी डिस्पर्स करू, एअरमध्ये. म्हणून हे जे सॉलिड असतात डायरेक्ट वेपरमध्ये कन्वर्ट होतात आणि ते एअरमध्ये डिस्पर्स होतात. म्हणून फ्युम्स ऑफ I2 वेपर्स इन एअर इज द एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन गॅस. तसंच कॅम्फर म्हणजे कापूर, कॅम्फर वेपर्स आर डिस्पर्स इन N2 गॅस, हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, सॉलिड इन गॅस. तर हे टाईपचे सोल्युशन जनरली इथे आपण या सोल्युशनमध्ये सॉल्वंट कोणता वापरून राहिलो, गॅसियस सॉल्वंट वापरून राहिलो. म्हणून या सोल्युशन्सला आपण काय म्हणणार आहोत, गॅसियस सोल्युशन म्हणणार आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या टाईपचं सोल्युशन पाहूया, जसं लिक्विड सोल्युशन्स. आता लिक्विड सोल्युशन म्हणजे मेन कॅटेगरी आहे ज्याच्यातनी आपण सॉल्वंट काय म्हणून घेऊन राहिलेलो आहोत, लिक्विड म्हणून घेऊन राहिलो. इथे जे सॉल्वंट आहे हे काय केलं, फिक्स केलं लिक्विड, आणि इथे आता इथे सोल्यूट आपण बदलू आणि त्यामुळे इथे आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ सोल्युशन्स बनतील, टाईप्स ऑफ सोल्युशन तयार होतील. इकडे बघा, आता इथे सोल्युशनमध्ये आपण सॉल्वंट फिक्स केलं म्हटलं, लिक्विड लिक्विड आणि लिक्विड. आता बघा, जसं आपण गॅस लिक्विडमध्ये डिस्पर्स केलं असेल तर त्याला आपण गॅस इन लिक्विड टाईप ऑफ सोल्युशन म्हणू. जसं O2 CO2 गॅस डिझॉल्व इन वॉटर. जेवढेही सॉफ्ट ड्रिंक असतात म्हणजे कार्बोनेटेड ड्रिंक्स, तर हे सारे काय आहेत, गॅस इन लिक्विड टाईपचं सोल्युशन आहे. आपण याचं समोर डिटेल पाहणारच आहोत. त्यानंतर आता मी सॉल्वंट बदलला, सोल्यूट बदलला. सोल्यूट मी कोणता घेतला, लिक्विड. आता लिक्विडमध्ये डिझॉल्व केलं. 2 मिक्सेबल लिक्विड जर असेल तर सोल्युशन बनवतील, जसं अल्कोहोल इन वॉटर आहे की नाही. दुसरं तुम्ही कोणतंही घेऊ शकता, की केरोसिन इन पेट्रोल घेऊ शकता. कोणतेही 2 मिक्सेबल लिक्विड जर असतील तर ते एकमेकांमध्ये लिक्विड इन लिक्विड टाईपचं सोल्युशन बनवतील. त्यानंतर तिसऱ्या याच्यातनी आपण सोल्यूट घेतला आहे, सॉलिड. लिक्विड तर फिक्स आहे आपला, सोल्युशनमधलं सॉल्वंट फिक्स आहे, त्याच्यामुळं सॉलिड इन लिक्विड टाईप ऑफ सोल्युशन म्हणू आपण याला. जसं हे खूप कॉमन सोल्युशन आहे आणि याच्यावर बराच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर शुगर इन वॉटर असते किंवा सॉल्ट इन वॉटर. आपण केमिस्ट्रीमध्ये कोणतेही सॉलिड सोल्यूट एखाद्या लिक्विड सॉल्वंटमध्ये जर डिझॉल्व करत असेल तर ते जे सोल्युशन असेल ते सॉलिड इन लिक्विड टाईपचं सोल्युशन असते. आणि आपल्या सिलेबसमध्ये ह्या पार्टला आपल्याला सर्वात महत्त्वाचा पार्ट द्यायचा आहे, कारण याच्यावर आपल्याला टोटल स्टडी करायचा आहे. आपली जेवढी कन्सेप्ट आहे हे सारे लिक्विड सोल्युशन्सवर आहेत, त्यामुळं ह्या पार्टवर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे समोर. त्यानंतर शेवटचा जो तिसऱ्या टाईपचं मेन सोल्युशन आपण सांगतो, सॉलिड सोल्युशन. यामध्येही 3 प्रकार येतील, कारण याच्यातलाही जे सॉल्वंट आहे आपण फिक्स करून घेऊ. आता सॉल्वंट सॉलिड घेऊ आणि सोल्यूट चेंज करू जे कमी प्रमाणात घेत असतो ते. तर त्याच्यामुळं आपण जर गॅस पहिले घेतलं तर गॅस इन सॉलिड टाईप ऑफ सोल्युशन पाहू. गॅस इन सॉलिड टाईप ऑफ सोल्युशनमध्ये गॅस आता हायड्रोजन गॅस. हा हायड्रोजन गॅस जर मेटलच्या सरफेसवर काय होत असेल, ॲड्झॉर्ब होत असेल आणि जे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, प्लॅटिनियम, पॅलेडियम किंवा निकेलच्या सरफेसवर. तर याला आपण गॅस इन सॉलिड टाईप ऑफ सोल्युशन म्हणत असतो. तसंच आता लिक्विड जर घेतले आपण, लिक्विड सॉलिडमध्ये काय केले आपण, डिझॉल्व केले. जसं मर्क्युरी लिक्विड आहे, अमाल्गम ऑफ मर्क्युरी विथ सोडियम. मर्क्युरी कशातनी, सोडियम मेटलवर जर आपण हे केलं तर त्याला अमाल्गमेट सोडियम किंवा अमाल्गमेट झिंक असं म्हणतात. किंवा हायड्रेटेड सॉल्ट असतात, म्हणजे जसं आपण एखादा सॉल्ट जर घेतला, कॅल्शियम सल्फेट आणि थ्राईज H2O, तर हे हायड्रेटेड सॉल्टसुद्धा कशाचे एक्झाम्पल आहेत, तर लिक्विड इन सॉलिड टाईपचे सोल्युशनचे. त्यानंतर लास्ट आहे सॉलिड इन सॉलिड. आता सॉलिड इन सॉलिड जनरली बऱ्याच जणांना माहिती आहे की आपण जे अलॉय वापरत असतो तसे सारे मेटल अलॉय जे आहेत, ते जे मेटल अलॉय असतात, तर ते मेटल अलॉय सर्व कोणते आहेत, सॉलिड इन सॉलिड टाईपचे एक्झाम्पल आहेत. म्हणजे इथे सॉलिडही सोल्यूटच आहे आणि सॉल्वंटही सॉलिडच आहे. त्याच्यामुळे मेटल अलॉय, कॉपर डिझॉल्व इन गोल्ड, हे सारे कशाचे एक्झाम्पल आहे, सॉलिड सोल्युशनचे. म्हणून असे आपण आतापर्यंत 9 प्रकारचे सोल्युशन्स पाहतो. आपण एकदा सोल्यूट चेंज करायचं आहे आणि सॉल्वंट फिक्स ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मेन कॅटेगरी आपण 3 पाहिलेले आहे. गॅसियस सोल्युशन ज्यामध्ये गॅसियस सॉल्वंट आहे, दुसरे आहे लिक्विड सोल्युशन ज्याच्यामध्ये लिक्विड सॉल्वंट आहे, आणि फायनली सॉलिड सोल्युशन ज्याच्यामध्ये सॉलिड सॉल्वंट आहे.
आता हे माहिती झाल्यानंतर आपण या सोल्युशनमधल्या काही डेफिनेशन समजून घेऊया, टर्म समजून घेऊया. जसं आता सोल्युशनमध्ये डायल्यूट सोल्युशन नेहमी शब्द असा वापरतो आपण आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असा शब्द वापरतो. आता हे डायल्यूट सोल्युशन आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनचं मिनिंग काय? जसं आपण एखादं डायल्यूट सोल्युशन म्हटलं की ज्याच्यात सोल्यूटचं अमाऊंट हे खूप कमी प्रमाणात असेल, व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन कंपॅरेटिव्हली सॉल्वंट, म्हणजे सॉल्वंटचं प्रमाण जास्त असेल. जसं फॉर एक्झाम्पल आपण डायल्यूट सोल्युशनचं जर घेत असेल तर जसं मी NaOH एक 0.1 मोलर सोल्युशन बनवून राहिलो. आता 0.1 मोलर सोल्युशन जर आपल्याला NaOHचं बनवायचं असेल तर आपल्याला 0.1 मोल सोल्यूट घ्यावं लागेल, म्हणजेच 4 ग्रॅम सोल्यूट आपण NaOHचा, आणि 1 लिटर पाण्यामध्ये काय करणार आहोत आपण, इथे पाणी किती घेतलेलं आहे आपण, 1 लिटर याच्यामध्ये डिझॉल्व केलेलं आहे. आता ह्या सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन बनल मोलॅरिटीनुसार आपण एक फॉर्म्युला वापरत असतो, नंबर ऑफ मोल्स पर DM³. तर आपण इथे नंबर ऑफ मोल्स घेतला आहे 0.1 आणि 1 लिटर पाण्यामध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामुळेच आन्सर येईल 0.1 मोलर सोल्युशन. ठीक आहे. तर यामध्ये सोल्यूटचं प्रमाण 4 ग्रॅम डिझॉल्व झालेलं आहे. आता इथे आपण 40 ग्रॅम NaOH घेतला आहे, म्हणजे 40 ग्रॅम NaOH घेतला आहे. याचा अर्थ हे 1 मोलर सोल्यूट आहे, कारण हे मॉलिक्युलर वेट आहे त्याचं. आता हे 1 मोल सोल्यूट आपण 1 लिटर पाण्यामध्ये काय केलं आहे, डिझॉल्व केलेलं आहे. इथे 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व केलेलं आहे. तर मोलॅरिटी जर आपण याची कॅल्क्युलेट करतो म्हटलं, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करतो म्हटलं, तर नंबर ऑफ मोल्स पर DM³ आपला फॉर्म्युला आहे. त्यामुळे आपण याच्यातनी नंबर ऑफ मोल्स किती टाकलेला आहे, 1 मोल. 40 ग्रॅम मीन्स 1 मोल, आणि व्हॉल्यूमसुद्धा किती आहे, 1 लिटर. त्याच्यामुळे याचं सोल्युशन बनल 1 मोलर सोल्युशन बनल. आणि या 1 मोलर सोल्युशनमधलं जे अमाऊंट आहे ते 40 ग्रॅम किती लिटरमध्ये आहे, 1 ग्रॅममध्ये, एक लिटर पाण्यामध्ये आहे, आणि 1 लिटर सोल्युशनमध्ये आहे, सॉरी. आणि असं असल्यामुळं ॲक्च्युली आपण जर पाहिलं तर इथं अमाऊंट ऑफ सोल्यूट पहा तुम्ही थोडंसं, तर अमाऊंट ऑफ सोल्यूटचं तुमच्या लक्षात येऊन जाईल. इथे आपण 0.1 मोलर सोल्युशन म्हणजे काय म्हणू, डायल्यूट सोल्युशन म्हणू, कारण याच्यात याला कोणतं सोल्युशन म्हणू आपण, डायल्यूट सोल्युशन म्हणू, कारण याच्यातनी अमाऊंट ऑफ सोल्यूट कमी आहे इन अ गिवन अमाऊंट ऑफ सोल्युशन. आणि इथे 40 ग्रॅम म्हटलं तर जास्त प्रमाणात आपल्याला सोल्यूट घ्यावं लागेल, आणि म्हणून हे सोल्युशन आहे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आणि म्हणून आपण सोल्युशन्समध्ये नेहमी असा शब्द वापरतो, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स किंवा डायल्यूट सोल्युशन्स. तर कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट सोल्युशनच्या सिम्पल डेफिनेशन आहे, अ सोल्युशन विच कंटेन अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्यूट कंपेअर टू द सॉल्वंट, म्हणजे ज्यांच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण कमी असते कंपॅरेटिव्हली सॉल्वंटच्या अमाऊंटमध्ये, तर इज कॉल्ड ॲज डायल्यूट सोल्युशन. जसं 0.1 मोलर सोल्युशन NaOHचं कंपॅरेटिव्हली 1 मोलर NaOHच्या सोल्युशनपेक्षा कसं असते, डायल्यूट असते. ठीक आहे. आता कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे तुमच्या लक्षातच आलं असेल, द सोल्युशन विच कंटेन, ज्याच्यामध्ये काय असेल आता, व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ सॉल्वंट असेल, सॉल्वंटचं प्रमाण थोडं आता जास्त असेल, इन अ सॉल्वंट, सॉल्वंटचं नाही, द सोल्युशन विच कंटेन व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ सोल्यूट, ज्याच्यातनी आता सोल्यूटचं प्रमाण जास्त असेल, जसं इथं आपण 40 ग्रॅम घेतलं होतं, इन अ सॉल्वंट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. सोल्यूटचं अमाऊंट सॉल्वंटच्या वर तर नाही करायचं, कारण ज्यावेळेस जे जास्त प्रमाणात आहे त्याला आपण सॉल्वंट म्हणतो. ठीक आहे. म्हणून हे दोन्ही डेफिनेशन तुमच्या डोळ्यासमोर आहे, आणि एक एक्सप्लेनेशन मी समजावून सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट आपल्याला नेहमी बरेचदा असंही पाहायला भेटते की ॲक्वियस सोल्युशन असा शब्द येत असतो. ॲक्वियस आपण ज्याला AQ न दर्शवत असतो नेहमी, जसं आपण घेत असतो NaOH इन AQ म्हणतो, आहे की नाही. तर हे जे ॲक्वियसचा अर्थ होत असते, सॉल्वंट आपण कोणतं घेतलेलं आहे इथे, वॉटर. अ सोल्युशन इन विच वॉटर इज यूज ॲज ए सॉल्वंट, ज्याच्यात वॉटर हा सॉल्वंट म्हणून यूज केला जात असते, त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन म्हणत असतो. आणि जनरली केमिस्ट्रीमध्ये ॲक्वियस सोल्युशनच बरेचसे बनवत असतात. ठीक आहे. तसंच नॉन ॲक्वियस सोल्युशनसुद्धा असतात. नॉन ॲक्वियस सोल्युशन्स म्हणजे ज्या सोल्युशन्स प्रिपेअर्ड करत असताना आपण वॉटरच्या ऐवजी दुसरा सॉल्वंट घेतो, जसं इथर घेतो, जसं बेन्झिन घेतो, आहे की नाही. असे जर सॉल्वंट घेतले म्हणजे हे ऑर्गॅनिक सॉल्वंट झाले, इथर असेल किंवा बेन्झिन असेल किंवा क्लोरोफॉर्म असेल, तर यांच्यामध्ये जर सोल्युशन बनवत असेल तर अशा सोल्युशन्सला आपण नॉन ॲक्वियस सोल्युशन म्हणत असतो. त्याच्यामुळे हेही खूप महत्त्वाचं आहे की जनरली आपण सॉल्वंट जे वापरतो त्याच्याहूनही सोल्युशनचं कॅटेगराईज करू शकतो, ॲक्वियस सोल्युशन, नॉन ॲक्वियस सोल्युशन. आणि म्हणून या टाईपच्या काही इन्फॉर्मेशन्स आहे. एकदा हा पार्ट थोडासा आपण पुन्हा रिवाईज करून पाहूया.
आपण कोणत्या कोणत्या सेक्शनमध्ये काय काय पाहिलेलं आहे ते बघा, लक्षात ठेवा. तर चॅप्टरमध्ये आपण चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. 2 सेक्शन आहे. सोल्युशन एक सेपरेट सेक्शन पहिले पाहायचं आहे आपल्याला, आणि त्याच सोल्युशनच्याने आपल्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करायची आहे. आपल्याला 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. एक रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर, ज्याला मॅथमॅटिकली P0 मायनस P अपॉन P0 दर्शवतो. एलिव्हेशन्स ऑफ बॉइलिंग पॉईंट म्हणजे बॉइलिंग पॉईंट वाढणे, सोल्युशनचा डेल्टा TB न दर्शवत असतो. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट कमी होणे, सोल्युशनचा डेल्टा TF न दर्शवत असतो. आणि ऑस्मॉटिक प्रेशर, ज्याला आपण पाय न दर्शवत असतो. हे लेटर सेक्शनमधला पार्ट आहे. आपण पहिले सोल्युशनवर फोकस करून राहिलो, तर म्हणून आपण सोल्युशनची डेफिनेशन समजून घेतली होती. सोल्युशन इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ 2 ऑर मोर सबस्टन्स. याच्यातनी होमोजिनस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सचं होमोजिनस मिक्सचर. होमोजिनसचं मिनिंग सांगितलं होतं आपण, की जे सोल्युशन्स जे सोल्युशनमध्ये काय असते, कंपोनंट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात. म्हणजे कोणत्याही पार्टमधून आपण सॅम्पल जर काढलं तर त्याचं अमाऊंट आपल्याला सेम भेटल, सेम प्रॉपर्टी भेटल. म्हणून होमोजिनस मिक्सचर मीन्स कंपोजिशन्स अँड द प्रॉपर्टी आर युनिफॉर्म थ्रू आउट. जिथं कंपोजिशन आणि प्रॉपर्टी कशी भेटेल आपल्याला, सारखीच भेटेल पूर्ण सोल्युशनभर. आता सबस्टन्स जे असतात, जे सोल्युशन बनवत असतात, त्याला आपण कंपोनंट असं नाव देणार आहोत पूर्ण चॅप्टरभर. त्याच्यामुळंच त्या कंपोनंटच्या बेसिसवर सोल्युशनचे आपण किती प्रकार पाडलेले आहे, 3 प्रकार पाडलेले आहे. 2च कंपोनंटनं बनलेलं सोल्युशन असेल तर बायनरी सोल्युशन, 3 कंपोनंटनं असेल तर टर्नरी सोल्युशन, आणि 4 कंपोनंटनं बनलेलं असेल तर क्वाटर्नरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये 2 कंपोनंट असतात, म्हणून अ सोल्युशन विच ओनली 2 कंपोनंट इज प्रेझेंट इज कॉल्ड ॲज बायनरी सोल्युशन. एक्झाम्पल आहे ग्लुकोज इन वॉटर, सॉल्ट इन वॉटर, ऑक्सिजन डिझॉल्व इन नायट्रोजन गॅस, हे सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. त्यानंतर सोल्यूट जे आहे, एक कंपोनंट जो आहे त्याला आपण सोल्यूट म्हणतो, दुसरा कंपोनंट जो आहे त्याला सॉल्वंट म्हणतो. एक्झॅक्टली पुरं चॅप्टर सोल्यूट आणि सॉल्वंटवरच आहे. जे कंपोनंट सोल्युशनमध्ये कमी प्रमाणात असते त्याला आपण सोल्यूट म्हणतो, आणि जे कंपोनंट जास्त प्रमाणात असते त्याला आपण सॉल्वंट म्हणत असतो. म्हणून द कंपोनंट विच इज प्रेझेंट इन लेसर क्वांटिटी इन सोल्युशन इज टर्म ॲज सोल्यूट, अँड द कंपोनंट विच इज प्रेझेंट इन लार्जर क्वांटिटी इन सोल्युशन इज कॉल्ड ॲज सॉल्वंट. ठीक आहे. आता हे जे सोल्यूट आणि सॉल्वंट असतात तर यांच्या फिजिकल स्टेट अलग अलग असतात. सोल्यूटही सॉलिड, लिक्विड, गॅस असू शकते, आणि सॉल्वंटसुद्धा सॉलिड, गॅस, लिक्विड टाईपचे असू शकतात. त्याच्यामुळे आपण जर यांचं कॉम्बिनेशन्स बनवलं तर 9 टाईपचे सोल्युशन बनत असतात. तर जनरली आपण एक जो सॉल्वंट घेत असतो, सॉल्वंटून सोल्युशनचा मेन प्रकार ठरवल्या जात असते. जर सॉल्वंट फिक्स करू आपण गॅस, तर गॅसियस सोल्युशन म्हणू, आणि हे सोल्यूट चेंज करू गॅस, लिक्विड, सॉलिड. त्याच्यामुळे गॅस इन गॅस, लिक्विड इन गॅस, सॉलिड इन गॅस टाईपचे सोल्युशन येईल. आणि यांचे हे एक्झाम्पल आहे, जसं गॅस इन गॅसमध्ये एअर किंवा मिक्सचर ऑफ 2 गॅसेस कोणतेही, लिक्विड इन गॅसमध्ये मॉइश्चर इन एअर किंवा क्लोरोफॉर्म व्हेपर इन N2 गॅस, सॉलिड इन गॅसमध्ये फ्युम्स ऑफ I2 व्हेपर्स इन एअर किंवा कॅम्पर व्हेपर इन N2 गॅस आपण म्हणू शकतो. दुसरं आपण आता सॉल्वंट घेतलं, हे लिक्विड, त्याच्यामुळे या मेन कॅटेगरी सोल्युशन्सला आपण लिक्विड सोल्युशन म्हणत असतो. मग आता सोल्यूट चेंज केले गॅस, लिक्विड, सॉलिड, म्हणून याला गॅस इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड आणि सॉलिड इन लिक्विड टाईपचे सोल्युशन म्हणतो. गॅस इन लिक्विड आहे, जेवढे काही कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात त्यांच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला असतो. म्हणजे असंही कोणताही ऑक्सिजन गॅस असो, नायट्रोजन असो, कार्बन डायऑक्साईड जे वॉटरमध्ये डिझॉल्व केलं गेलं आहे, हे गॅस इन लिक्विड टाईपचं एक्झाम्पल आहे. लिक्विड इन लिक्विड टाईपचे सोल्युशन बरेच आहे. 2 मिसिबल लिक्विड कोणतेही असू द्या, जसं अल्कोहोल इन वॉटर, जसं मिल्क इन वॉटर, हे सारे जे सोल्युशन आहेत यांना आपण लिक्विड इन लिक्विड टाईपचे सोल्युशन म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे सॉलिड इन लिक्विड टाईप ऑफ सोल्युशन, ज्याच्यामध्ये आपण सॉलिड सबस्टन्स, शुगर जसं आहे, सॉल्ट आहे, वॉटरमध्ये वगैरे डिझॉल्व करतो. तर हे त्याचे एक्झाम्पल झालेत. त्यानंतर आपण जास्तीत जास्त फोकस या पार्टवर करणार आहोत. चॅप्टरमध्ये लिक्विड सोल्युशन्सवर आपल्याला सोल्युशन बनवायचं आहे. त्यानंतर सॉलिड सोल्युशनसुद्धा आपल्याला माहिती करायचं आहे. तर सॉलिड सोल्युशनमध्ये सॉल्वंट हा सॉलिड घेतल्यामुळे आपण तिसरी मेन कॅटेगरी सॉलिड सोल्युशन पडली. याच्यातही 3 सोल्युशन येतात. गॅस इन, मग आता इथं सोल्यूट आपण चेंज केला, गॅस, लिक्विड, सॉलिड, गॅस इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड आणि सॉलिड इन सॉलिड. तर गॅस इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे ॲड्झॉर्प्शन ऑफ H2 गॅस ऑन निकेल PTPD सरफेस. त्याच्यानंतर लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे की लिक्विड मर्क्युरी मेटल असतो, तो सोडियम मेटल किंवा झिंक मेटलसोबत कॉम्बिनेशन्स करून, किंवा हायड्रेटेड सॉल्ट, हे त्याचे एक्झाम्पल आहे. आणि सॉलिड इन सॉलिड तर कॉमन एक्झाम्पल आहे मेटल अलॉय, जसं कॉपर मेटल्स आहेत,
डिझॉल्व केला आपण गोल्डमध्ये. जनरली गोल्डमध्ये इम्प्युरिटी कॉपरचीच असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काही सोल्युशनविषयी टर्म पाहिले आहे, डायल्यूट सोल्युशन्स आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. नेहमी आपण केमिस्ट्रीमध्ये वापरतो. डायल्यूटचं मिनिंग होत असते की जे सोल्यूटचं प्रमाण आहे सॉल्वंटच्या कंपॅरिझनमध्ये त्याच्यामध्ये खूप कमी असते, म्हणजे सोल्यूटचे मॉलिक्यूल खूप कमी असतात सॉल्वंटच्या मॉलिक्यूलपेक्षा. तर म्हणून आपण त्यांच्याहून त्याची डेफिनेशन बनवतो, ए सोल्युशन विच कंटेन अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्यूट इन कंपॅरिझन द सॉल्वंट इज कॉल्ड ॲज डायल्यूट सोल्युशन. जसं इथं 4 ग्रॅम 1 लिटर सोल्युशन बनवलं असेल आपण वॉटरमध्ये तर सोल्यूटचं, तर 4 ग्रॅम NaOH जर टाकलं तर ते 0.1 मोलर सोल्युशन बनत असते आणि 0.1 मोलर सोल्यूट त्याच्यात डिझॉल्व केलेलं असते 1 लिटर सोल्युशनमध्ये. तसंच कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जर असेल तर सोल्युशन विच कंटेन व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ सोल्यूट, यात आता सोल्यूटचं प्रमाण थोडं वाढलेलं असते सॉल्वंटमध्ये, त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणतो. जसं 40 ग्रॅम 1 लिटर सोल्युशनमध्ये असेल तर 1 मोलर NaOHचं सोल्युशन बनल, म्हणजे इथे 40 ग्रॅम म्हणजे खूप जास्त मॉलिक्यूल झाले सोल्यूटचे 1 लिटरमध्ये आणि 4 ग्रॅमच्या कंपॅरिझनमध्ये. आणि म्हणून 40 ग्रॅमवालं सोल्युशन जे आहे 1 मोलर सोल्युशन हे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे आणि कंपॅरेटिव्हली जे 0.1 मोलर सोल्युशन आहे ज्याच्यात 4 ग्रॅम सोल्यूट आहे हे डायल्यूट सोल्युशन आहे. पुन्हा आपण सोल्युशनमधले जे सॉल्वंट वापरतो त्याच्याहूनही सोल्युशनचे काही प्रकार पाडलेले आहे. जसं ॲक्वियस सोल्युशन आपण नेहमी म्हणतो. ॲक्वियसचा अर्थ जिथं सॉल्वंट काय घेतलेलं असते, वॉटर घेतलं जात असते. जनरली बरेचसे सोल्युशन हे वॉटरमध्ये बनवले जात असते. वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्वंट आहे म्हणून, ज्यात कोणताही सबस्टन्स थोड्याफार प्रमाणात तरी डिझॉल्व होत असते. म्हणून ए सोल्युशन इन विच वॉटर इज यूज ॲज ए सॉल्वंट इज कॉल्ड ॲज ॲक्वियस सोल्युशन्स. आणि फायनली नॉन ॲक्वियस सोल्युशन म्हणजे ऑर्गॅनिक जे सबस्टन्स आहे, इथर आहे, बेन्झिन आहे, क्लोरोफॉर्म आहे, यांच्यामध्ये जर आपण सोल्युशन बनवलं हे सॉल्वंट घेऊन तर त्यांना आपण म्हणतो नॉन ॲक्वियस सोल्युशन. अ सोल्युशन विच इज प्रिपेअर्ड इन इथर, बेन्झिन, क्लोरोफॉर्म इज कॉल्ड ॲज नॉन ॲक्वियस सोल्युशन्स. ठीक आहे. आता नेक्स्ट सेक्शन आपण पाहणार आहोत याच्यातला सोल्युशन्समधला, कारण आता सोल्युशन बनवत असताना 2 महत्त्वाचे पार्ट आहे, एक सोल्यूट आहे आणि दुसरं सॉल्वंट. मग आता एक्झॅक्टली जर आपण लॅबॉरेटरीमध्ये गेलो किंवा एखादे सरांनी आपल्याला सांगितलं की हे सोल्युशन बनवून दाखव, सोडियम क्लोराईडचं ग्लुकोजचं सोल्युशन बनवून दाखव, तर एक्झॅक्टली आपण सोल्यूट किती घ्यायचं आणि सॉल्वंट किती घ्यायचं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी ते नाही सांगितलं आपल्याला की तुम्हाला असं सांगितलं गेलं आहे की एक पर्टिक्युलर टर्म दिलं जाईल की 10% ग्लुकोजचं सोल्युशन बनवून दाखव किंवा 1 मोलर ग्लुकोजचं सोल्युशन बनवून दाखव असं म्हटलं जाईल. मग एक्झॅक्टली असा क्वेश्चन आपल्यासमोर तयार होतो की किती सोल्यूट घ्यायचं आणि किती सॉल्वंटमध्ये टाकायचं, म्हणजे एक्झॅक्टली मला कोणत्या प्रकारचं सोल्युशन बनल हे सरांनी जे सांगितलेलं आहे. त्यासाठी मग महत्त्वाची टर्म आहे की आता सोल्युशन बनवायचं कसं, तर सोल्यूट किती घ्यायचं आणि सॉल्वंट किती घ्यायचं. त्यासाठी केमिस्ट्रीमध्ये एक नवीन टर्म बनवली गेलेली आहे, ती आहे कॉन्सन्ट्रेशन. ती आता आपण पाहूया. ठीक आहे.